हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. तर आज मी बनवत आहे अळीवाची खीर. तर साधी सोपी रेसिपी आहे आणि हे अगदी पौष्टिकसुद्धा आहे. अळीव किंवा हलीमसुद्धा म्हटलं जातं. तर बघा, रात्रभर आहे ना अळीव मी भिजवलेले आहेत. गूळ घ्यायचं थोडासा, गूळ आपल्या आवडीनुसार घ्यायचा. तूप घ्यायचं, तूप नसेल तर डालडा, आता मी डालडाच यूज केलेला आहे इथे. तर गूळ ना तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. थोडंसं म्हणजे घेतलं तरी बस होतो. माझ्याकडून थोडा जास्त झालेला आहे. गूळ हलीम असं हे मिश्रण ना एकजीव करायचं. थोडंसं एक साईडला मी दूधसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. दूध याच्यामध्ये ॲड नाही करायचं आत्ताच. पहिल्यांदा गूळ थोडासा वितळून घ्यायचा, मग त्याच्यामध्ये हलीम ॲड करायचं. आता गोड आहे ना आवडीप्रमाणेच टाका, जास्त गोड नाही बनवायचं हे. आणि मग मिश्रण एकजीव झाल्यानंतर आहे ना गॅस बंद करायचा आणि हे थोड्या वेळ ना थंड होऊन द्यायचं. जर तुम्ही ह्याच्यातच दूध ॲड केलं ना तर ते फुटणार आणि मग दूध ॲड करून ते फुटल्यानंतर ना मग ते व्यवस्थित होत नाहीत, चांगलं लागत नाही त्याच्यामध्ये. हे मिश्रण थोड्या वेळ 5 मिनटं उतरवून थंड करायचं. मग एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि एक प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आहे ना मग गरम गरम दूध ह्याच्यामध्ये ॲड करायचं. तर बघा, इतकी सोपी आणि साधी रेसिपी आणि अगदी झटपट होणारे. तर तुम्हीसुद्धा असं करून बघा. घरच्या घरी अगदी आपण पौष्टिक पदार्थ जे आपल्याला जमतील ते आपण करून खाल्ले पाहिजेत आणि मुलांनासुद्धा खाऊ घातले पाहिजेत. आता इथे मला आमच्या दोघांपुरतंच बनवायचं होतं म्हणून मी थोडंसंच खीर बनवलेली आहे. तर आता दक्षलासुद्धा हे टेस्ट करायचं होतं. बघा, त्यानेसुद्धा टेस्ट केले. चलो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.